नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय बोलणार आहोत, ज्याचा तुमच्या अर्थशास्त्राशी संबंध आहे. तो असा आहे की गायी उलटणे, माजरणे, गाभण राहणे, गर्भपात होणे या सगळ्या गोष्टीमध्ये प्रजनन व्यवस्थापनातील चुका आणि त्याची निवारण हा आपला आजचा विषय आहे. साधारणपणे तुम्ही जर सगळा हिशोब लावला तर एका गायीमागे दिवसाला ₹150 रोज खर्च होत असतो. आणि जर एकदा गाय उलटली 20 दिवस गायीचा म्हणजे माझाचा कालावधी आपण जर धरलं तर ₹150 × 2 म्हणजे 20 दिवस ₹3000 तुमचं नुकसान. हे नुकसान भरून येत नाही. याच्यातला दुसरा तोटा असा आहे की तेवढा माझाचा कालावधी पुढे सरकत जातं. म्हणून आपण आता 3 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. गाय वेळेच्या आधी 50 दिवस तुम्ही तिचा कसा प्रतिपाळ केला, गाय वितांना, गाय गडबडी झाल्या आणि गाय विरानंतर तुम्ही काय केले. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या. गाय वेळेच्या आधी तिच्या शारीरिक गरजा बदलत जातात. पोटामध्ये गर्भ असतो आणि त्या गर्भाची वाढ अतिशय वेगाने शेवटच्या 3 महिन्यात होत असते. 7वा महिना, 8वा महिना, 9वा महिना या काळामध्ये अतिशय काळजीपूर्वक तिचं पशुपोषण, पशु आयुर्वेद आणि पशु होमपेश या गोष्टींचा पुरवठा करावा लागतो. मिनरल मिक्सचर बदलत जाते. गाय वितांना तुम्ही वासरू ओढून काढू नये, जाळ ओढून काढू नये. तशी जर आवश्यकता पडलीच, खरं सांगू का की गायीची डिलिव्हरी ही नॉर्मलच पाहिजे. 95% केसेसमध्ये ती नॉर्मल होते जर तुमचे व्यवस्थापन नीट असेल तर. मग त्यासाठी ज्या 5% बेसिस आहे त्याच्यामध्ये गाय वेळेच्या आधीच एक 8 दिवस आधी डॉक्टरला कल्पना देऊन ठेवायची. कदाचित मला तुम्हाला बोलवायची गरज पडू शकते. आपण सगळी वस्ती, सगळी गल्ली, सगळं गाव नाही गोळा करायचं गाय वितांना. आपलं कसं होतं, पानमोट फुटली की आपल्या बाहेर 4 जण ते वासरू ओढून काढतात. तेही नाही जमलं तर मग आपण दोरी लावतो. तेही नाही जमलं तर बैलगाडी लावतो. मी नाशिकला 2000मध्ये ट्रॅक्टर लावलेलं बघितलं आहे. आणि ठीक आहे, त्या गायीची डिलिव्हरी झाली, पण नंतर मग ती गाय 10 दिवसात मेली. तर हे अशी पैलवानकीचे प्रयोग जर गाय विताना आपण केले तर पुढे ती गाय लागायला त्रास देते. म्हणून गाय उलटण्याची म्हणजे गायीचं गर्भाशय बिघडण्याची सुरुवातीचे त्या पापाचे आपण भागीदार होऊ नये. म्हणून गायीची डिलिव्हरी एक तर नॉर्मल व्हावी, नाही तर तज्ज्ञ डॉक्टरने करा. म्हणून तुमचे व्हेटरनरी डॉक्टरशी, चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरशी चांगले संबंध असावे गाय वितांना. त्याच्यानंतर गाय विल्यानंतर मक्याचा भरडा आणि गोडी, कारण तिला ताकदीची गरज असते, ते दिलं पाहिजे. गाय विल्यानंतर 14 दिवसांनी इनोपॅथीचा वापर सुरू केला पाहिजे. गाय विल्यानंतर 45 दिवसांनी तुम्ही कोरफड, बाजरी, जिरे योग्य प्रमाणामध्ये दिले पाहिजे. त्याच्यानंतर 45 आणि 21 67 दिवसांनी गाय माझ्यावर यावी आणि मग भरवले जावे. भरवतानाचे तो विषय नंतर वेगळा घेऊ का. आता आपण हे पाहणार आहोत की साधारणपणे 60 दिवस ते 90 दिवसामध्ये गाय भरवल्या जावी आणि ती लागावी. आपली सगळी गडबड असते गाय लावण्याची, आणि खरी गडबड पाहिजे गाय लागण्याची. गाय लावणे आणि लागणे या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक. मग याच्यात काय अडचणी आहेत, तर आपण पहिलं समजून घेऊ की आपण गाय वितांना पैलवानकी करायची नाही, अनावश्यक पैलवानी. दुसरा विषय आहे जंताचं औषध रेग्युलरली द्यायचं, डॉक्टरला विचार. तिसरं, जार वार ओढून काढायचं नाही, आयुर्वेद होमिओपॅथीचा चांगला वापर करायचा. त्याच्यानंतरचं आहे पिशवीतून जरी घाण येत असेल तर त्याचा उपचार व्यवस्थितपणे करून द्यायचा. त्याच्यानंतर गायीच्या माझाचा कालावधी. बऱ्याच वेळा असं होतं की गाय कधी 12 दिवसांनी माजर येते, कधी 21 म्हणजे 31 दिवशी यायला पाहिजे, कधी 28 दिवसांनी येते. हे चुकीचं आहे. त्यासाठी तुमचं नोटी, डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड किती अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून अनियमित माज. आता बऱ्याच वेळा काही 2-2, 3-3, 4-4 दिवस मागावर असतं. तेही नोट करून ठेवलं पाहिजे. गायचा सोट कसा आहे, बळस कसा आहे, घट्ट आहे, पाणीदार आहे, डिंकासारखा आहे, त्याच्यात शेंबडासारखा आहे, पिवळसर आहे, पो येतो आहे, रक्त येत आहे, काय काय आहे ते सगळं लिहून ठेवलं पाहिजे. त्याबाबतीत योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. गाय पाळणे शिकण्यासाठी किमान 1 वर्षभर तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा विषय आहे की गाय लागण्याचं प्रमाण. 100मध्ये 60 गाई, 60% गाय ह्या पहिल्या माझ्यावर लागल्या पाहिजे.
त्याच्यात आता किती उरल्या? 40. मग या 40पैकी 30 गायी दुसऱ्या माझ्यावर लागल्या पाहिजे. ठीक आहे. आता तिसऱ्या माझ्यावर उरलेल्या 5% गायी लागल्या पाहिजेत. म्हणजे 95% गायी तुमच्या 3 माझ्यात लागल्या पाहिजेत. आणि ज्या काही 5 उरल्या असतील त्या मग तुम्ही बाजारातून खरेदी करून आणली, तुम्हाला धोका झाला, आधीच्या मालकाने माहिती लपवून ठेवली, किंवा तिचा गर्भपात झाला होता, किंवा कुठेतरी बदमाशी झाली. खरेदी म्हणजे बदमाशीच. खरेदी विक्री हा बदमाशीचाच व्यवहार एक प्रकारे आहे. चिटिंग ज्याला म्हणतो आपण. याच्यामध्ये खरी माहिती दिली जात नाही. आणि हे सगळं खापर तुमच्यावर येतं. कारण जुनी माहिती मिळत नाही आणि गाय तुमच्या गोठ्यात आल्यावर तुम्ही त्याला मागू शकत नाही. त्याच्यानंतर गर्भपाताच्या समस्या. गाय वेतन म्हणजे गायी मागच्या वेताला पहिल्या 3 महिन्यात गाभडली होती का 6 महिन्यात गाभडली होती का 9 महिन्यात गाभडली होती, हे सगळे तुम्ही तुमच्या डॉक्टरला विचारलं पाहिजे. जरूर तिथे प्रयोगशाळेमध्ये मदत घेतली पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला चर्चा करण्याचा मूळ उद्देश असा आहे की तुमचा जो एक माझं उलटण्याचा खर्च आहे 3,000 रुपये तो वाचून गाईच्या गोठ्यावर आकर्षशास्त्र सांगून ठेवायचाच. वर्षाला एक वास्तू मिळण्यासाठी जी काही तुमची तयारी लागतं, कष्टाची पाहिजेच ना असं नाही, पण डोक्याचा वापर करून, अभ्यासाचा वापर करून, योग्य तज्ञ व्यक्तीचा ज्ञानाचा वापर करून तुम्ही ही समस्या कमी करू शकता. याच्यामध्ये भारतामध्ये तुम्हाला बरेच तज्ञ मिळतील. तुम्ही योग्य तज्ञ व्यक्तीच्या शोधात राहावे आणि त्यांचं व्यावसायिक म्हणजे पैसे देऊ, त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा. उगाच यूट्यूबवर म्हणजे मला एक नाव सांगत नाही, एक फोन आला होता, 7 वेळा त्याची गाय उडवली. मी त्याला सगळं हे खर्च दाखवला, तिचे 21,000 रुपये नुकसान झाले. तुम्हाला 2,100 रुपये दे, मी तुझ्याशी 40 मिनटं बोलतो. या गोष्टीला 3 महिने होऊन दे. यूट्यूबवर आणि फेसबुकवर प्रश्न सुटत नसतो. तुम्हाला तुमच्या गोठ्यात जर खर्च कमी करायचा असेल, नुकसान कमी करायचं असेल, जर तुमचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर तुम्ही किमान 1 वर्ष कोणत्या तरी चांगल्या तज्ञ व्यक्तीवर विश्वास ठेवावा. उगाच यूट्यूब पाहून रोजचा 1.5 GB डाटा संपवून गाय पालन होत नसते, किंवा जेवढे अपेक्षित उत्पन्न पाहिजे, रिझल्ट्स पाहिजे तेवढे मिळत नसतात. आपण ही समस्या कमी करू शकता. यासाठी पुस्तके, व्हिडिओज, ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध आहे. धन्यवाद.